आज 28 फेब्रुवारी 2026 बरोबर इथून मागं एक महिनापूर्वी म्हणजेच 28 जानेवारी 2026 सकाळी 8:45च्या सुमारात गोजबावी विमानतळाच्या शेजारी अजितदादांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आज गोजबावीमध्ये कडकडीत बंद पाळून अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अपघातस्थळी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन दादांना श्रद्धांजली वाहिली. आपण या ठिकाणी एक दुर्दैवी अंत झाला. अंत झाल्या म्हणण्यापेक्षा घडवून आणला, मी असं स्पष्ट म्हणतो. त्यात कोण आहे काय आहे आपल्याला काय माहीत नाही. तरी या ठिकाणी आपण गाव बंद करून या ठिकाणी आपल्या अजितदादांच्यासाठी या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि लवकरात लवकर यांना न्याय मिळाला पाहिजे. अपघात कसा झाला, का झाला, याची सगळी कारणं शोधली पाहिजे शासनाने किंवा सर्व गुप्त खात्याने. त्यांचा FIR नोंदवून घेतला नाही याचं कारण काय, असं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. तरीसुद्धा ते देऊ शकत नाहीत का? दुसरी गोष्ट, रोहितदादांना सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, रोहितदादांनी जे मत मांडले त्याला त्यांनी दुजोरा दिला पाहिजे. त्यांचे ते FIR नोंदवून घेतला पाहिजे. FIR कंपनीवर आहे किंवा विमानाच्या कंपनीवर किंवा विमानाचे दृष्टिकोन जे तयार करणारे म्हणजे इन्स्पेक्शन देणार आहेत त्यांच्यावर FIR आहेत. पण हे का देऊ देत नाहीत? म्हणजे ह्याच्यातमध्ये काहीतरी गुप्त कारण आहे आणि हा अपघात घडून आणलेला आहे. आज एक महिना झाला, महिन्यापूर्वी हा अपघात झाला. या ठिकाणी आपण सर्वांनी श्रद्धांजली व्हायची. श्रद्धांजली एवढ्यासाठी व्हायची की त्यांच्या आत्म्याला शिरशांती लाभो, म्हणून या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाहू शकतो. पूर्वी दादांचं अपघाती निधन झालं का घडवून आणलं हे लोक संभ्रमामध्ये आहेत गोजबावीचे. आणि दुसरी गोष्ट अशी, ह्या गोष्टीचा निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि रोहितदादांना सुरक्षा मिळाली पाहिजे. FIR का घेतला नाही याच्याबद्दल बी लोक संभ्रमामध्ये आहेत. कारण कुठल्याही गोष्टीचे हे असताना FIR दाखल केला जातो आणि हे पोलीस स्टेशनमध्ये FIR का घेतला नाही याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. आणि गोजबावीच्या वतीने आज या ठिकाणी कडकडीत बंद पाळलेला आहे आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी सर्व गावातील तरुण वयस्कर हे सगळे जमा आहेत आणि आम्ही आज या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे. आदरणीय दादांना जाऊन एक महिना झालेला आहे. आपण माननीय रोहितदादांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेल्या आहेत. त्यानिमित्त आम्ही आमचे गाव आज बंद केलेलं आहे आणि त्या गोष्टीचा या अपघाताचा सखोल आणि पक्षपाती तपास व्हावा ही आमच्या वतीने सगळ्यांची मागणी आहे. धन्यवाद. आदरणीय दादांचं या आमच्या गोजबावीच्या पावनभूमीमध्ये अपघाती असं निधन झालं. त्याला बरोबर आज एक महिना झालेला आहे आणि त्या निमित्तानं आम्ही सर्व गोजबावीकर आणि सावंतवाडीकर सर्व मंडळी त्या क्षणी हा अपघात झालेला कळताच धावून आलो होतो आणि सर्वच आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी आपापल्या परीनं दादांच्या आणि त्या विमानामध्ये असणारे वैमानिक वगैरे जे असतील त्यांना आम्ही प्रयत्न शिताफीने केले. परंतु दुर्दैवाने त्या सर्वांचा त्या अपघातामध्ये निधन झालेलं होतं. या निधनाची बातमी सर्व महाराष्ट्रभर काही क्षणात पसरली आणि सर्वांनाच असा धक्का बसला. आम्हाला तर कळत नव्हतं की खरंच दादा आपल्यातून निघून गेले. आजही आम्हाला असं वाटतं की दादा आहेत, परंतु नियतीच्या पुढं कुणाचे काही चालत नाही. त्या पद्धतीनं ज्याला बोलवणं झालेलं आहे त्यांना जावंच लागणार. म्हणून आम्ही आज सर्व गोजबावीकरांच्या वतीनं ज्या ठिकाणी दादांनी शेवटचे प्राण या आमच्या गोजबावीच्या भूमीमध्ये सोडले त्या ठिकाणीच शोकसभा श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. परंतु
गेले महिनाभर आपण मीडियाच्या बाबतीतनं सर्वजणच ऐकत आहोत आणि सर्वांना शंका आहे की दादांचा असा अपघाती, दादा असे एवढे हलव्या मनाचे नव्हते, कणखर नेतृत्व होतं, ते मृत्यूलाही माघारी पाठवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. परंतु हा जो काही अपघात झाला किंवा अपघात केला, हे सर्व येणाऱ्या काळामध्ये सर्वच यंत्रणेने निपक्षपातीपणाने त्याची चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी, असं आमचं सर्वच गोजबावीकरांच्या वतीनं एक ठाम मत आम्ही शासनाला सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी आदरणीय रोहितदादा पवारसाहेब आणि युगेंद्रदादा पवारसाहेब हे दोन बंधू यांनी जी दादांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, त्यांच्या 3 ठिकाणी FIR नोंदवून न घेणे, हे जर असं बघितलं तर सर्वसामान्य माणसाचं काय होईल? जर एखाद्या आमदाराची FIR नोंदवल्या जात नसेल तर आम्हा सर्वसामान्य माणसाचं या पुढच्या काळात कसं होईल? ही शंका, ही चिंता आम्हाला भेडसावत आहे. म्हणून आमचं सर्वच गोजबावीकरांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही दादांना अंतःकरणापासून भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. 2026 रोजी दुर्दैवी असं निधन झालं. त्या निधनाचे इथं जे जमलेले आहेत ते सगळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. या प्रत्येकाच्या मनात अशी अवस्था आहे की हा अपघात नसून घातपात आहे आणि याची चौकशी निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे आणि ह्या चौकशीचा सखोल रिपोर्ट, सविस्तर असा रिपोर्ट सर्वांसमोर आला पाहिजे. सर्व इथं जमलेले कार्यकर्ते हे दादांवर निस्सीम प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. गोजबावीतला प्रत्येक कार्यकर्ता हळहळतोय. अजूनही 1 महिना झाला तरी त्यांच्या मनातून जात नाही, त्यांना जेवण सुद्धा जात नाही, अशी अवस्था आहे प्रत्येक कार्यकर्त्याची. कारण प्रत्येकाने इथं, अनेक जणांनी इथं स्वतः एवढ्या मोठ्या आगीच्या डोंबमध्ये बादलीने पाणी वाहण्याचा, वाहून विझवण्याचा, आग विझवण्याचा जो प्रयत्न केला आहे तो मनातून जात नाही. आणि दादांचं दुर्दैवी निधन झाले त्यानंतर प्रत्येक अपघाताची किंवा घातपाताची जे काय घटना घडते ते भारतीय कायद्यानुसार त्याची FIR नोंदली जाते, पण दादाच्याच अपघाताची FIR नोंदली जात नाही. मग खरी भारतात लोकशाही आहे का, असा प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण व्हायला लागलेली आहे. इथं प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना असं वाटतंय की अपघात नसून घातपातच आहे, असं प्रत्येकाच्या तोंडून आता जी भावना व्यक्त होती ती नक्कीच कुठेतरी त्या भावनेचा विचार केला जावा. रोहितदादांचं आम्ही नक्कीच समर्थन करतो की त्यांनी हा मनाला लावून धरलेली गोष्ट आहे की खरंच चौकशी झाली पाहिजेत आणि प्रत्येकासमोर आली पाहिजेत. झालेला अपघात असं आम्ही म्हणतो होतो, पण आम्हाला आता नक्की वाटायला लागलं की अपघात नसून घातपात आहे. कारण ज्या ज्या घटना घडल्यात अपघातानंतरच्या, ज्या वेगवान घडामोडी घडल्यात, त्यातून असं जाणवतंय की हा अपघात नसून घातपातच आहे. त्यामुळं आम्ही दादांना श्रद्धांजली वाहत आहोत. आम्ही दादांच्या दुःखात सदैव आहोत. आमच्या मनातून दादांचं प्रेम कधीही कमी होणार नाही. काय घातपात जरी असला तरी तुम्ही आमच्या मनातून दादांना काढू शकणार नाही. जरी या पृथ्वीतलावरून घालवलं तरी आमच्या मनातून तुम्ही कधीच घालू शकणार नाही. हे समस्त गोजबावीकरांची भावना आहे. त्यामुळे आज 1 महिना झालं, ह्या भावनेतून आम्ही आज गाव बंद ठेवलेलं आहे. आज दादांना जाऊन पूर्ण 1 महिना झाला आहे. 28 जानेवारी 2026 रोजी 8:46च्या दरम्यान दादांचं अपघाती निधन याच ठिकाणी, जिथं आम्ही आता सध्या दादांना आदरांजली वाहण्यासाठी उभा आहे, याच ठिकाणी अपघात झालेला आहे. त्यांना 1 पूर्ण महिना झाला आहे. तरी दादांच्या अपघाताची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी याला जबाबदार असेल त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि दादांना जर हा न्याय मिळाला तर आमच्या संपूर्ण गावाच्या वतीने हा एक मोठा निर्णय असेल आणि या आमच्या गावाच्या वतीने, सरपंचाच्या वतीने, उपसरपंचाच्या वतीने, सदस्याच्या वतीने दादांना एक भावपूर्ण श्रद्धांजली. दादा, खरंच आय मिस यू. जानेवारी दिवस उगवला, तो दिवस नसून ती रात्र होते आणि आज 28 फेब्रुवारी आला. ज्या अजितदादांच्या अपघाती मृत्यूचे शंका कुशंका आहेत, त्याची एक दुसरी बाजू अशी वाटते की एक वन्य प्राणी रस्त्यावरती एखादा ॲक्सिडेंटनी गेला तर पोलीस यंत्रणा त्याचं FIR दाखल करून घेते. अगदी हरणाचा जरी एखाद्या मोठ्या नटानं जरी खून केला तरी त्याचा तपास होतो. आणि एवढा मोठा नेता जाऊन जर याचा जर तपास होणार नसेल तर हे पुरोगामी महाराष्ट्राला खरं एक धोक्याची घंटा आहे. आणि खरोखर म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकानं विचार करायला हवा की ज्या नेत्यानं महाराष्ट्राला न्याय दिला त्या नेत्यासाठी न्यायासाठी उभा राहणं हीच एक खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे अवघडातील अवघड दिवस पुढे येणार आहेत की काय असं वाटतंय. दादांचा येथेच 8:45
इथूनच दादा निघून गेलेले आहेत आपल्यातून. असताना मी श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे आलेले आहे. आणि जो रोहित दादांनी अजितदादांचा घात झालाय हे जे सांगितले आणि त्या लढ्यामध्ये मी आणि आमचे गोजोबावी ग्रामस्थ सगळेच या लढ्याला पाठिंबा देत आहोत. आणि अजितदादांचा घात झाला की अपघात झाला हे पारदर्शकपणे लोकांच्या समोर आणावं एवढीच माझी दादांच्या आज आदरांजली वाहते. आता विश्वावित्मके देवे येणे वाग्वयज्ञ तोषावे तोचोणे पंत द्यावे पसादाने जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतास परे पडो मैत्र जीवांची मिरी जावो विश्वसर्मीय सूर्य पाहो जो जे वांचिले ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मायांदळी अनावरत भूमंडळी भेटू त्या भूता चला कल्परते चारव चैतना चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव पियुषांचे चंद्रमे ज्याला चण मारतान जे तापैन ते सदा सज्जन सोयरे हेतू किंबविना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजी जो आधी अपुरकी अखंडित आणि ग्रंथा पाविजे विशेषीय लोके दृष्टा जे हो जे येते म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती. अजित दादा